नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत पालीच्या खंडोबा यात्रेला. या यात्रेमध्ये खंडोबा व म्हाळसाई यांचा विवाह तसेच यात्रेचं स्वरूप आपण पाहणार आहोत. तर चला तर मंडळी, आपण ही यात्रा पाहायला. पाली हे गाव महाराष्ट्रामध्ये आहे. पाली तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी शंकराचा अवतार म्हणजे पालीचा खंडोबा. हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून आहे. सातारा कराड रस्त्यावर काशीळ गावापासून पश्चिमेकडे फाटा आहे. तो रस्ता पाली या गावी जातो. सातारपासून साधारण 30 किमी अंतरावर हे गाव आहे. तर काशीळपासून 5 किलोमीटर अंतरावर पाली हे गाव आहे. पालीचे मंदिर हे हेमाडपंथीचे आहे. पाली हे गाव तारळी नदीवर वसले आहे. या ठिकाणी जे खंडोबाचे मंदिर आहे ते सुमारे 1000 वर्षापूर्वीचे आहे. या ठिकाणी पौष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा आणि म्हाळसाचे लग्न लागते. तसेच या मंदिरात नारळ वाढवित नाहीत. बकरीचा बळी दिला जातो. या मंदिरात दिवसभरात 4 वेळा पूजा अर्चा केली जाते. पाली हे या गावाचे नाव कसे पडले तर त्याची एक आख्यायिका आहे की पालाई नावाची एक गवळण खंडोबाची भक्त होती. तिच्या या पालाई नावावरून पाली हे नाव पडले असावे. खंडोबा व म्हाळसा यांचे या ठिकाणी दरवर्षी लग्न लावले जाते. म्हाळसा ही साक्षात पार्वतीचे रूप. ही म्हाळसा नेवाशाच्या तिरमसेठ नावाच्या व्यापाऱ्याच्या म्हणजेच वाण्याच्या पोटी जन्म घेतला. ही पालाई एक गवळण होती. तसेच या यात्रेत मंदिरात परिसरात दिवट्या, बुदली, भंडारा यांचे उधळण मोठ्या प्रमाणात होते. पालीची यात्रा ही जानेवारी महिन्याच्या दरम्यान होत असते. या यात्रेत असंख्य प्रमाणात महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातून खंडोबाचे भक्त या यात्रेत सहभागी होतात व भंडारा उधळत उत्सव साजरा करत असतात. या ठिकाणी देवाला फुलांचा कौल दिला जातो. कौल उजव्या बाजूस दिल्यास देवाचे काही पूजा अर्चा करणे राहिले नाही आणि डाव्या साईडला कौल दिल्यास देवाची पूजा अर्चा काही करणे राहिले आहे असे भाविक भक्त मानत असतात. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बानाई किंवा पालाई धनगर आहे. मोहिनी व पार्वती यांचा मिळून अवतार मानतात. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बानाईच्या वडिलांना म्हणाले, सर्व मेंढरे जिवंत करतो, परंतु माझे लग्न बानाईशी लावा. त्यावेळेस बानाई व खंडोबाने दुसरे लग्न केले. असे म्हणतात की इंद्राची मुलगी बानाई
ही एका धनगरास सापडली. ज्यावेळी धनगर व बानाई जेजुरी परिसरात होते तेव्हा बानाईने खंडोबाला जेजुरी येथे पाहिले व दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात व खंडोबाचा बानाईबरोबर लग्न केले जाते. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला जातो. त्यामुळे रविवारला जास्त महत्त्व आहे. खंडोबा व म्हाळसा यांचे ज्या वेळेस विवाह सोहळा असतो किंवा होतो त्यावेळेस भाविक भंडारा व खोबऱ्यांची उधळण करतात व येळकोट येळकोट जय मल्हार असे जयघोषात हा उत्सव साजरा करतात. find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again. Life lessons come one in a dozen. The other 11 get something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. You gave me the soul I have today. Without you I never could have moved away. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure, but one day I'll be yours again.
आपण आहोत खंडोबाच्या पाली येथे. पालीचा खंडोबा म्हणतो त्या यात्रेमध्ये आता सहभागी झालो आहेत आणि माझ्याबरोबर जे सहकारी आहेत ते खंडोबाचे भक्त आहेत आणि ते दरवर्षी या ठिकाणी येत असतात. तर नमस्ते बाबा, आपण कुठल्या गावावरून आलेला आहे? आम्ही नाशिक जिल्हा चांदवड तालुक्यामधून. अच्छा अच्छा. तर आपल्या प्रेक्षकांना श्रोत्यांना थोडीशी या पाली खंडोबाची याविषयी माहिती द्या आणि या जे लग्न लागतं म्हाळसा आणि खंडोबाचं, तर ते त्या लग्नाविषयी थोडीशी माहिती द्या आणि ते जे आपण कुठे कुठे यात्रा भरती अशा पद्धतीची, तर त्याची पण माहिती आपल्या प्रेक्षकांना द्या. खंडोबा हा नळदुर्गाचा हां. तर तो लग्नासाठी इथं पालीला आला आहे. अच्छा. पालीला आल्यानंतर म्हणजे आगल्या दिवशी हळद, दुसऱ्या दिवशीचं लग्न म्हणजे पौर्णिमाचं, पुष्य पौर्णिमा ना, हे पुष्य पौर्णिमाचं या तिथीला आणि या तिथीला मालेगावला भानुशी लग्न ह्याच तिथीला लागत. हा. आणि आता लग्न झाल्यानंतर उद्या जेजूरला वरात राहील असं. आणि हे देव आता इकून जे आणले तर हे उद्या सकाळी पुन्हा मंदिरात जातील. तोपर्यंत मंदिरात देव पण राहिलं नाही असं. देव पण तोपर्यंत कुठून आला म्हटलं? आम्ही नाशिक जिल्हा भूत्यानं दरवर्षी येता इथे? हा, दरवर्षी येतो. नाशिक जिल्हा चांदवड तालुका भूत्याने गावची. गेल्या 2 वर्षी तर काही यात्रा भरली नाही, 2 वर्ष नाही भरली. 2 वर्षी यात्रा नाही. कोरोनामुळे काय भरली नाही. हा. या वर्षी तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे गर्दी भरपूर आहे ना? गर्दी सावलीबाज प्रमाणात मला अंदाजानं कमीची तरी कमी जाईल. कमीची. तर जरा आता लोकांना थोडीशी जागरूकता झालेली आहे हा. की गर्दीमध्ये थोडंसं कमीच लोक मिसळतात. हा. तरी पण आता हा जो रथ आहे तो हा. कुठे चाललाय आता? म्हणजे आता हा लग्न लावायला चाललाय. आता म्हणजे नवरदेव घोड्यावरचा सवय शिवतो ना, हा रथात बसून देवायला घेऊन लग्न लावायला गेला. अच्छा. तर ते कुठे लागतं साधारण? आता ते ध्वजा दिसते ना, ते दोष दिसते ना, हां हां हां. तिथं लग्न लागेल. तो तिथं दोष मंडप आहे. तो पुढचा का ध्वजा? त्यामध्ये माणसं दिसते ना, तो ते ध्वज आहे त्या ठिकाणी. हा. आणि तो रथ आहे त्या बिल्डिंगच्या जरा पुढे गेला. हां. रथ आतमध्ये गेला. तर आपण चांगली माहिती दिली, तर त्याबद्दल आपले धन्यवाद. जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. शिवलग्न सावधान. हो, हळू. जय मल्हार. सावधान. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. शुभमंगल सावधान.
हा तर बाबा आता लग्न लागले ना आता झालं, झालं. आता आपापल्या घरी प्रत्येकजण जाणार. तर मित्रांनो आता माणसाचं लग्न लागलेलं आहे. तर ज्या ठिकाणी खूप गर्दी आहे माझ्या पाठीमागे पाहत आहे बघा. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तर खूप चांगला वाटला.